भादोलीतील सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांच्यासह 5 ग्रामस्थांनी माहिती अधिकार कायद्यातील तरतुदीनुसार मिळालेल्या माहितीनुसार गावात भरणाऱ्या आठवडी बाजारावेळी वसूल करण्यात येणारा बाजार कर ग्रामपंचायत खात्यात जमा नसल्याचा आरोप केला होता। त्यांनी गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करत या प्रकरणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती। यावर हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी आणि विस्तार अधिकारी एस कटारे यांनी ग्रामपंचायतीच्या दप्तरांची तपासणी केली। त्यामध्ये त्यांना 8,960 रुपयांचा बाजार कर ग्रामनिधीमध्ये जमा नसल्याचं आढळून आलं। त्यांनी याबाबत सरपंच स्नेहा पाटील आणि ग्रामपंचायत अधिकारी LB जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली। यावर ग्रामपंचायत अधिकारी जाधव यांनी अद्याप उत्तर दिलेलं नाही, तर सरपंच स्नेहा पाटील यांनी खुलासा करताना विजय पाटील यांच्यासह अन्य तक्रारदारांनी महिला सरपंच म्हणून आपल्याला त्रास देण्याच्या उद्देशानं तक्रार दिली आहे असं सांगितलंय। बाजार कर वसुलीची जबाबदारी असलेले कर्मचारी संभाजी अवघडे यांच्याकडून बाजार कराची न भरलेली रक्कम अधिक त्यावरील व्याज अशी 12,000 रुपयांची रक्कम भरून घेतली असून अपहाराची रक्कम 10,000 रुपयांच्या आत असल्यानं फौजदारी तक्रार न करता अवघडेंवर निलंबनाची कारवाई केली असल्याचंही सरपंचांनी खुलाशात नमूद केलंय। दरम्यान गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी यांनी आठवडा बाजार कर वसुलीतील अनियमितता, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर नियंत्रण न ठेवणं, नियमित आढावा न घेणं याबद्दल सरपंच स्नेहा शिवाजीराव पाटील आणि ग्रामपंचायत अधिकारी LB जाधव यांना जबाबदार धरत तसा अहवाल कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केलाय। यापूर्वी सोलर खरेदीमधील अनियमिततेबद्दलच्या तक्रारीवरचा निर्णय प्रलंबित असताना आता बाजार कर वसुली अनियमितता उघडकीला आल्यानं या ग्रामपंचायतीवर सोलर भ्रष्टाचाराची कारवाई प्रस्तावित असतानाच बाजार कर वसुलीतील अनियमिततेबद्दल गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर ठपका ठेवल्यामुळं गावात खळबळ उडाली आहे।